आजच्या मुलाखतीत त्यांचं दुसरं एक महत्वाचं वाक्य आहे, ते वाक्य सगळ्यांनी अंडरलाईन करून हाच पुरावा आहे, याच्यापेक्षा काय मोठा पुरावा नाही. मराठ्यांनो, आता खुर्ची हिसकायला तयार राहा. आंदोलन कशासाठी चाललं होतं? आरक्षणाकरता चाललं होतं, मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होतं, सगळे सोयरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं. आणि आत्ता काय म्हणतो? खरं खुर्ची वाढायला तयार राहा. अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं. हे पहिल्या दिवसापासून पाहिलं. एक एक शब्द याचे लक्षात ठेवा. हा म्हणला ना सगळ्यात माझ्या बाईट काढून पहा, यांनी एक घोषणा केली ती मी 7 उपमुख्यमंत्री करणार. या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री, त्या जातीचा एक उपमुख्यमंत्री. पण ह्या माणसानी सांगितलं नाही का मुख्यमंत्री कोण होणार. माझा आग्रह आहे समाजाला, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, कोणासाठी चाललं होते. या माणसाचा बेगडीपणा, लबाडपणा हा सगळ्याच्या सगळा बाहेर आलेला आहे.